त्याला ट्रोल करते, तू कोण शिकवणारा शाना झालास. आज जर हे राजकारण जेव्हा आपण बघतो, खरंच आजच्या काळात योग आणि राजकारणात यावं का? आणि जर प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणसं कुठल्या थराला पोचतील या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सांगता येत. भविष्यात सागर भाऊ पक्षाचा आमदार दिसतील. ते का माणसांना कळत नाही, ह्याच्यातनं मोदीचा काय संबंध. कोण पण उठतंय पेट्रोल पंपावर बसतंय मोदीला शिव्या घालतंय. ज्यांनी बघा चळवळीत काम केलं ती माणसं खऱ्या अर्थानं कृषी समितीवरती महाराष्ट्राच्या, राज्यांच्या, देशाच्या समितीवरती ती माणसं घ्यायला पाहिजेत. ज्या ज्या काही लोकांना शेतीतला रस ना दंड ना ब ना क माहीत नाही ती कृषी मंत्री होतात. नमस्कार, मी रोहित मोरे. शेतकरी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे युवा नेते सागर भाऊ खोत आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत बऱ्यापैकी राजकीय आणि पर्सनल आयुष्यासोबत चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्ते, तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. अरे नमस्कार नमस्कार रोहित. पहिला प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे, तुमचा आजपर्यंत राजकारणातला प्रवास कसा होता आतापर्यंत? म्हणजे पहिल्यापासून मी राजकारणात आलो हा, हा. कसा प्रवास झाला कसा प्रवास असं. झाला? मी मुळामध्ये एक मरणातपूर सारख्या एका खेडेगावात माझा जन्म झाला आहे. हम्म. आणि भाऊ हे शेतकरी संघटनेत पहिल्यापासून म्हणजे माझे वडील सदाभाऊ हे पहिल्यापासून शेतकरी संघटनेत रोहित शेठ काम करतात. आणि त्यामुळे तसं बघितलं तर मी एका खेडेगावात जरी माझा जन्म झाला असला मरणातपूर सारख्या, तरी भाऊंचा हा चळवळीचा वारसा होता. भाऊ स्वतः संघटनेत होते आणि त्यातूनच मग पुढे मी त्या ठिकाणी माझं शिक्षण कंप्लीट झालं. मी ग्रॅज्युएशन झालो. पुण्यामध्ये मी MPSCचा स्टडी करायला गेलो आणि योगायोगाने भाऊ त्या ठिकाणी लोकसभेला माड्याला उभे राहिले. पण माड्याला उभे राहिले त्यावेळी त्याच्या आधीच एक वर्षभर आम्हाला समजलेलं की बाबा भाऊंना तिकीट फायनल होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि आपली युती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होऊन. आणि मग त्याच्यामध्ये असं ठरवून काय आयुष्यामध्ये राजकारणात आलो नाही की बाबा आपल्याला त्यात जायचं आहे. बरोबर. कारण राजकारण करणं आणि ते झेपणं म्हणजे माझ्यासारख्या युवकाला आणि घरच्या त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून विचार केला तर ते शक्य नव्हतं. पहिला आपल्याला कशी नोकरी मिळेल, मग आपलं घर कसं चालेल हाच विचार डोक्यात ठेवून पुण्यामध्ये त्या ठिकाणी मी MPSCचा अभ्यास करत होतो. आणि योगायोगाने मग पुन्हा भाऊ लोकसभेला राहिले. माझ्यावरती भाऊंनी 1-2 तालुक्यांची जबाबदारी त्यावेळी 1-2 तालुक्याची जबाबदारी दिली आणि मी त्यावेळी यशस्वीरित्या ते पार पण पाडली. लहानपणापासून संघटन कौशल्य माझ्या अंगात आहे. मी हॉस्टेलला राहिलोय, आश्रमशाळेत बाहुबलीसारख्या चांगल्या ठिकाणी शिकलोय आणि त्याच्यामुळे ते गुण थोडेफार होते. पण भाऊंच्यामुळे ही एक संधी भेटली आणि त्याच्यानंतर मग मी मात्र त्या ठिकाणी राजकारणामध्ये 2013ला त्या ठिकाणी माझा राजकीय प्रवास तिथून पुढे खऱ्या अर्थानं चालू झाला. आता आमदार सदाभाऊ खोत आणि ते माजी कृषी मंत्री होते, तर त्यांचा मुलगा असणं ही केवढी मोठी जबाबदारी आजच्या काळात? खूप मोठी जबाबदारी आहे ही. भाऊंचा मुलगा असणं म्हणजे खरं सांगतो तुम्हाला की खूप मोठी जबाबदारी आहे मनावरती. कारण आपल्या वडिलांनी आयुष्यातली 30 ते 40 वर्ष, जवळपास 40 वर्ष, 30 पण नाही 41 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी समर्पित केली. भाऊंनी खूप गरिबीच्या परिस्थितीतून, हालाकीच्या परिस्थितीतून खऱ्या अर्थानं स्वतःचं नाव त्या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा दडपलेला आवाज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाऊंनी उठवला. आणि त्यांचा मुलगा म्हणून मला फिरताना त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम करताना आपल्या वडिलांनी जे कष्ट केलंय त्या कष्टाची चीज झालं पाहिजे हाच नेहमी डोक्यात विचार ठेवून त्या ठिकाणी मी काम करत असतो. आणि बरं वाटतं मला खऱ्या अर्थानं. थोडंसं दडपण आहे पण ते आता पेलतोय. आता तुमच्याबद्दल बोलायला गेलं तर सागर भाऊ ह्या नावाने तुम्हाला सगळे ओळखतात. आता ही ओळख आपल्या भागामध्ये तुम्ही कशी निर्माण केली, हे वलय कसं निर्माण केलं? आता तुम्हाला मी सांगतो की ते सागर भाऊ हे खऱ्या अर्थानं म्हणजे खरं तर माणसं, आपले मित्र परिवार, आपण कार्यकर्ते म्हणतो, त्यांनीच जसं सदाभाऊंना सदाभाऊ तसं मला ते सागर भाऊ म्हणत गेले. पण सागर भाऊ तयार होत असताना ज्यावेळी आपल्याला लोक सागर भाऊ म्हणतात म्हणून हाक मारतात, त्याच्या मागे मात्र खूप मोठी जबाबदारी आहे. हे सागर भाऊ काय नुसता असं भाऊ होत नाही. त्यासाठी मी सुद्धा 2013 पासून खूप जमिनीवर पाय ठेवून काम केलंय. भाऊंचा ज्यावेळी मंत्रिपदाचा सुवर्ण काळ होता त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की कोण काही म्हणेल पण मला माहिती आहे माझ्या अंतर्मनाला की भाऊ मंत्री असताना मी 3 ते 4 वेळा फक्त मुंबईला गेलोय मंत्रालयात. रोहितजी, मी त्या काळामध्ये 5व्यांदा सुद्धा मी मंत्रालयात गेलेलो नाही. पण भाऊंच्या त्या मंत्रिपदाचा एवढा चांगला वापर मी खाली ग्रामीण भागात केला
ते एवढं प्रचंड मंत्रिपदाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या योजना भाऊंच्या माध्यमातून मी दिल्या. मंत्रिपदाच्या वेळी मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी फडणवीस साहेबांनी जो चालू केलेला दवाखान्याच्या बाबतीत त्यात खूप मोठं मी काम केलं आरोग्याच्या निगडीत. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ऊसासाठी मोठी मोठी त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि ह्या सगळ्यांचा सारांश मग लोकांच्यातनं ते आलं की बाबा सागर भाऊ. सागर आणि भाऊ. त्यामुळे मग ती लोक एक प्रेमापोटी आपले त्या ठिकाणी मला म्हणत गेले सागर भाऊ आणि ते आता सागर भाऊ झालंय. आजचा जो युवा आहे त्यांना प्रत्यक्षात कोणकोणत्या समस्या आहेत ते तुम्ही जाणवल्या? आज जर खऱ्या अर्थानं जर आज आपण बघितलं समाजामध्ये युवा जो वर्ग आहे त्यांना सगळ्यात मोठी आपण म्हणतो की बेरोजगारी आहे. बेरोजगारीच्या समस्येला त्यांना आज तोंड द्यावं लागतंय. एक अशी समस्या आहे की ती दिसून येत नाही पण ती समस्या चालली आणि ती म्हणजे जी युवा पिढी आहे ना ती मोबाईलला प्रचंड प्रमाणात हॅबिच्युअल झाली आणि ती त्यांच्या समोरची एक मला वाटतं सगळ्यात मोठी समस्या आहे की त्याचा आपण कितपत कसा वापर करावा हे काही युवा पिढीला कळत नाही. आणि कोण जर तिथं काय जादा एक्स्ट्रा कोण बोलायला गेलं तर त्याला युवा पिढी सोडत नाही. कळालं काय? म्हणजे त्याला ट्रोल करते, तू कोण शिकवणारा, तू किती शहाणा झालास. पण मला वाटतं सगळ्यात मोठं व्यसन आजच्या कंडिशनला जर युवा पिढीला कुठला असेल, बेरोजगारी हा नंतरचा पार्ट आहे. मोबाईल तुम्ही लांब करा रोजगार मिळेल. बघा मी काय म्हणतोय, मोबाईल लांब करा रोजगार मिळेल. परत तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या माध्यमाचा विचार केला तर आज व्यसन सुद्धा 8वी 9वी 10वीच्या सुद्धा मुलांना आज व्यसन लागलंय. त्याच्यापासून जर युवा पिढी टीन एज मधली म्हणतो युवापेक्षा खालची मुलं हितनंच त्यांची जडणघडण होत असते. तर ह्या गोष्टींपासून ते लांब गेले तर लांब राहिले तर ते पुढे आयुष्यात यशस्वी होतील. पण व्यसन ही एक गोष्ट त्यांच्या समोरील सगळ्यात मोठी समस्या झाली. बेरोजगारी आणि मी म्हणतो तसं मोबाईलचा अतिवापर मुलांनी टाळला पाहिजे. तेच आजच्या आपल्या बिघडण्याचं खरं कारण आहे आयुष्याचं मला वाटतं. म्हणजे आजचा युवा व्यसनाधीन गेलेला आहे सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून. त्यांना ते योग्य वापर जमत नाही खरं सांगायचं झालं तर, म्हणजे म्हणता येईल. म्हणजे सगळेच मी म्हणणार नाही, थोडेफार त्याचा चांगला वापर करतात. ठराविक आहेत की जे सोशल मीडियाचा चांगला वापर करतात आणि ठराविक असा म्हणण्यापेक्षा जादा वर्ग असा झालाय की त्याच्यातनं किती घ्यावं हे त्यांना कळत नाही. म्हणजे माझं आज वय 35 आहे. आमचं नशीब की माझ्या वयाच्या 25व्या वर्षी व्हॉट्सअप इन्स्टा नव्हतं. बरोबर, कळलं का? 2014-15 नंतर आता इन्स्टा तर आता आलंय. व्हॉट्सअप 15-16ला खूप फेमस व्हायला लागलं पुढे. आम्ही ते खूप त्यावेळी बघितलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं अट्रॅक्शन नाही म्हणून आम्ही सुखी आहे. म्हणजे मोबाईल हे खरंच सांगतो मी तुम्हाला, सोशल मीडिया मोबाईल हे एक मोठं व्यसन आहे. त्यातनं युवा पिढीनं बाहेर पडून रिअलमध्ये ग्राउंडला वर्क असतं ते करावं. रोजगार वगैरे पण उपलब्ध होईल. बेरोजगारी हा मी सेकंड पार्ट बोललो, पण शेवटी त्यानं काहीतरी करायचं ठरवलं तर ती गोष्ट शक्य होऊ शकते. त्याला रोजगार मिळू शकतो, नाही असं नाही. काम करण्यासारखं प्रचंड आहे. आपलं तसं क्वालिफिकेशन पण पाहिजे. बरोबर. आपल्याकडच्या मुलांचं आता मला कळालंय की शिक्षण 12वी आणि म्हणतात एक कॉम्प्युटरचं किंवा निवांत बसून काय काम मिळेल का? अरे कसं मिळेल? सावलीतलं काम नाही मिळणार. तुम्ही कॉम्प्युटरचं इंजिनिअरिंग करा, BCA करा, BCS करा, साधं BSc करून कॉम्प्युटर करा. आमच्यासारख्यांकडे या, आम्ही तुम्हाला बघा कुठे ना कुठे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. 100%. आता युवक आणि राजकारण, आज जर हे राजकारण जेव्हा आपण बघतो, खरंच आजच्या काळात युवकांनी राजकारणात यावं का? मी तुम्हाला सांगतो युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. पण युवकांनी आता राजकारणात येताना मला ह्या वेळची निवडणूक जी मी लढवली जिल्हा परिषद म्हणजे बायको माझी, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मला कळलं की मित्रांनो अवघड आहे खूप. राजकारण करत असताना आज साम दाम दंड सगळ्या गोष्टींचा राजकारणात वापर करावा लागतो. माझं एक नशीब म्हणतोय मी, माझं एक नशीब की माझ्या वडिलांच्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांनी चळवळीला स्वतःला झुकून दिल्यामुळे आज माझ्यासारख्याला चांगले दिवस माझ्या वडिलांमुळे आले म्हणून मी काम करतोय. तरुण मुलांनी राजकारणामध्ये येताना कुटुंब आणि घर बघून राजकारणात यावं. आलं पाहिजेच, मी नाही असं म्हणणार नाही, कारण युवा असेल तर बदल घडतो. पण युवा पिढीनं राजकारणात येताना महत्वाकांक्षा काय ठेवल्या पाहिजेत हे त्यानं ठरवलं पाहिजे. माझ्या घरची परिस्थिती कशी आहे, मग मी राजकारणात कितपत उडी मारू हे त्यानं ठरवलं पाहिजे आणि मग असा विचार करून त्यानं आलं पाहिजे. मला असं वाटतं की राजकारणात येणं म्हणजे काय बघा, काय काय सरपंच पदासाठी प्रयत्न करतात, काय झेडपीसाठी, काय त्यातनं चांगले असतील तर ते आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात. आलं पाहिजे. पण असे घडणारे किती लाखात एखादा, बाकी सगळे तरी बिचारे नेत्यांच्या मागण्या फिरून वाया गेल्यात.
माझं असं म्हणणं आहे की राजकारणात या पण घरची आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळून. म्हणजे माझ्यासारखा एक युवा नेता असा म्हणतोय आजच्या तरुण माझ्या मित्रांना किंवा माझ्या सहकार्यांना जे माझ्यासोबत आहेत, बाबा तुझा प्रपंच कर आणि मी आपला कधीतरी 8-9 दिवसात तुझ्या गावात येईन, माती मयत कार्य लग्न मी तुला फोन करेल, तू त्यावेळी अवेलेबल असलास तरी ये. तुझा काम धंदा सोडून माझ्या मागणं फिरू नकोस, तुझ्या पाया पडतो, चुकून पण माझ्या मागणं फिरू नकोस. तुझं काम असेल माझ्याकडे, मी तुझ्यासाठी वेळ देतो, तहसील कार्यालयात येतो तुझ्यासाठी, मी जिल्हा परिषदेमध्ये येतो तुझ्यासाठी, मी कलेक्टर ऑफिसला येतो, इव्हन तुमचं एखादं मंत्रालयात छोटं मोठं काम असेल तर मी तिथंपर्यंत तुमच्यासाठी येतो. पण तुम्ही 24 तास माझ्यासोबत राहू नका. राहायचं असेल तर मी मगाशी म्हटलं तसं नुसती राजकारण आवड असून चालणार नाही, आलं पाहिजे पण घरची परिस्थिती बघून. पण आलं तरी 100% पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वरपर्यंत युवा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. त्यामुळे युवा पिढीनं राजकारणात आलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा आहे, आज आपण इंटरनेटच्या युगात जगतोय, सोशल मीडियाचा वापर खूप ठिकाणी खूप प्रचंड म्हणजे लेवलला होतोय. त्यात दोन गोष्टी आहेत, एक खरं नेतृत्व आणि दुसरं प्रसिद्धी. ह्यातला फरक काय आहे तुमच्या हिशोबाने? खूप मोठा फरक आहे. तुम्हाला मी सांगतो, मी नाव घेत नाही आता काय लोकांचं, की एखादा माणूस ह्या विषयात जरा मी डेप्थ मध्ये बोलतो, एक 5 मिनिटं वगैरे घेतो जरा जादा. तुम्हाला सांगतो ऐका, की हा विषय असा आहे की प्रसिद्धीसाठी हापापलेली माणसं खूप आहेत. ती कामही करतात, नाही असं नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की रिअल वर्क आणि प्रसिद्धी, तर ह्याच्यामध्ये असं झालं की एखादा माणूस काहीतरी जाऊन काम करतो आणि त्याला हजारो लाखो लाईक येतात. त्या लाखो लाईक येणं वेगळं आणि रिअलमध्ये काम करणं खूप वेगळं. लाखो लाईक येणारी माणसं निवडणुकीत उभा राहतात आणि 100 आणि 200 मतं पडतात त्यांना, फक्त 100 आणि 200 मतं पडतात. लयतल्यात हजारापर्यंत आकडा जातो, किती 3 लाखात. मग एवढं कमी कसं? ग्राउंडला नेतृत्व नाही होते, ते ग्राउंडला पोचलं नाही, त्यानं संघटन केलं नाही, ते खाली तळागाळात गेलेलं नाही. एखादी गोष्ट कुठली तरी करायची आणि ती नेटवर टाकायची आणि स्टंट मारायचा, असं आता जास्त घडायला लागलंय. आणि हे जर आज बघितलं तर हे घातक आहे. हे घातक आहे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी प्रचंड घातक आहे. की काही काही गोष्टीवरती मला तरी वाटतं की एकदम कडक असे निर्बंध येणं खूप गरजेचं आहे. आणि जर प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणसं कुठल्या थराला पोचतील या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सांगता येत नाही. प्रसिद्धी मिळवायसाठी त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ झोपतात जेवतात तेच की मला प्रसिद्धी कशी मिळेल मला. आणि त्यामुळे सोशल मीडियावरती रोज काही ना काहीतरी टाकत बसायचं आणि ऍक्टिव्ह आहे असं दाखवायचं. हे करून चालत नाही. रिअलमध्ये तुम्ही खाली गेला पाहिजे, रिअलमध्ये ग्राउंडला जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे, लोकांच्यात मिसळलं पाहिजे, लोकांच्यात राहिलं पाहिजे, लोकांच्यात जाऊन 2-2, 3-3 दिवस मुक्काम केले पाहिजेत, लोकांच्यासाठी वेगवेगळे अभियानं राबवली पाहिजेत. ते अभियानं राबवत असताना समाजासाठी वेळ दिला पाहिजे. त्याच्यातनं जी प्रसिद्धी मिळते ते खरं फाउंडेशन. सोशल मीडियाने जी प्रसिद्धी आपल्याला भासते ते एक आभासी जीवन आहे की त्याच्यात तुम्ही फक्त वर तरंगताय. तुम्हाला वाटतं की मी खूप मला जबरदस्त मागणे हे आहे ते अजिबात नाहीये. तुम्ही लोकांच्या खाली जाऊन काम करा, आपोआप प्रसिद्धी मिळेल. आणि ती प्रसिद्धी आहे ते खरं फाउंडेशन आहे, ते टिकून राहणार आहे आयुष्यभर. बरोबर. ते टिकवायचं असेल तर माणसं जोडली पाहिजेत. सोशल मीडियामध्ये जोडलेली माणसं कायमस्वरूपी आपल्या जवळ राहतील असं नाही. ते आज तुमच्या आहेत, उद्या तुमच्याकडून थोडं जरी काय चुकलं तर तीच तुम्हाला शिव्या घालणार आहेत. पण ज्यांनी ग्राउंड तयार केलंय त्यांनी तुमची गरिबी बघितलेली असते, त्यांनी तुमचा संघर्ष बघितलेला असतोय. त्यामुळे ती ग्राउंडची माणसं तुमच्या चढत्या काळात उतरत्या काळात सोबत राहतात. म्हणून उलट माझं अशा ठराविक मुलांना माणसांना मी एक आव्हान करतो, मी काय तेवढा मोठा नाही तरी पण एक प्रयत्न करतोय बाबा मित्रांनो, की पहिलं ग्राउंड तयार करा आणि मग प्रसिद्धीच्या मागं लागा. प्रसिद्धी ऑटोमॅटिकली मिळत जाईल. पण जर त्या प्रसिद्धीच्या मागं लागला तर एक दिवस असेल की ना ग्राउंडला कोण विचारणार आहे ना प्रसिद्धीला कोण विचारणार आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तो खूप मोठा फरक आहे. पण जो ज्याला कळलाय तो त्यांना आत्मसात करावा. तुमच्या पत्नी बागणीच्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्या, त्या माध्यमातून प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, तर आजच्या काळात महिला सक्षमीकरण किती महत्वाचं आहे? मुळामध्ये असं आहे की महिला सक्षमीकरण हे नेहमीसाठीच खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो की भारत हा पुरुषप्रधान देश आहे असे लोक म्हणायचे, पण ते आता राहिलेलं नाहीये. स्त्रिया आणि पुरुषांना जवळपास सगळीकडे आता समानता आलेली आहे. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आलंय, त्यांचा विचार मांडण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या चालण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये. आज ते पुरुषांसोबत ह्या सगळ्या गोष्टी एकदम ऍक्टिव्हली करत आहेत. आता सक्षमीकरण करत असताना मला एक गोष्ट म्हणायची आहे की असं सक्षमीकरण व्हावं की त्या माध्यमातनं
मतभेद क्रिएट होणे की पुरुष आणि स्त्री. बरोबर. मी स्त्रियांचं सक्षमीकरण करण या नावाखाली पुरुषांना पण पाक मागं दाबू नका आणि पुरुष प्रधान देश 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 म्हणून स्त्रियांना पण पाक मागं दाबू नका. दोघांचा समतोल ठेवा, बॅलन्स ठेवा. स्त्रिया ज्या अर्थी एक चांगलं कुटुंब सांभाळू शकतात त्या अर्थी स्त्रिया तुम्हाला सांगतो समाज सुद्धा अतिशय उत्तम चालू शकतात. त्याचं सगळ्या भारतातलं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय सुधा मूर्तींचं आहे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. बरोबर की नाही? तर मला असं वाटतं की स्त्रियांचं सक्षमीकरण करणं ही काळाची गरज आहे, पण ते आज घडत आहे. सगळेच सरकार त्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. आज आज मोदी साहेबांनी सुद्धा एक मोठा त्यासाठी प्रयत्न केला संसदेमध्ये की त्यांना महिलांना 33% जागा त्या ठिकाणी द्यायच्या वाढवून, पण ते विरोधकांनी का हाणून पडलं, काय घडलं असेल मला माहित नाही. पण महिलांना आज खऱ्या अर्थाने ह्या आत्ताच्या कलियुगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त संधी देणं ही काळाची गरज आहे. आणि जर त्यांना जास्तीत जास्त संधी मिळली तर आपला देश एक प्रगतीच्या दिशेने जाऊ शकतो. आणि नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला तो उत्तम आहे की महिलांचं सक्षमीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण एक महिला, एक जर कुटुंब, समजा एखादा घरामध्ये माणूस ड्रिंक करत असेल, नवरा, अशी भरपूर कुटुंब आहेत. होय होय. ती बाहेर रोजगार करते पण कुटुंब पाडून देते का? अजिबात नाही. किती जबरदस्त कुटुंब चालवते बघा. म्हणजे नवरा तर सकाळ संध्याकाळ शुद्धीहून असतो पण ती बिचारी काटकसरीनं प्रपंच करून घर चालवते. मग ती देश का नाही चालवणार? ती राज्य का नाही चालवणार? ती प्रशासन का नाही चालवणार? सगळं होऊ शकतं. आपला फक्त बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या सोबत म्हणजे आपण म्हणजे पुरुष लोक की असा राहायला पाहिजे की महिला सगळं करू शकतात. त्यांना थोडं पुशअप करा. एखाद्या पुरुषाला पुशअप करणं आणि तो जंप घेणं आणि एखाद्या महिलेला थोडं पुश करणं ती जंप घेणं, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही महिलेला पुश करा ती 10 पावलं जंप घेणार, पुरुषाला पुश करा तो 5 घेणार. लग्न झालंय म्हणून आता एक नवरा म्हणून बोलतोय. मला कळालंय की महिलेला थोडी जर पुशअप केलं तर खूप काम प्रचंड ती करू शकते. आणि म्हणून निश्चितपणे महिला सक्षमीकरण या भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये झालं पाहिजे. आता एक चर्चेचा विषय आहे, मी स्वतः बऱ्याच जणांच्याकडून ऐकलेली चर्चा आहे की आमदार सदाभाऊ खोत यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी भविष्यात सागरभाऊ खोत सुद्धा आमदार दिसतील. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ते कसं आहे तुम्हाला सांगतो, आमदार होणं न होणं ही चर्चा आहे. चर्चा आता तुम्ही बोलताय म्हणून मला पण ते पहिल्यांदाच कोणतरी एक मीडियामध्ये तुम्ही मांडताय की बाबा भविष्यात आमदार होईल. आता माझं एकच काम आहे, आपण आपलं काम करत जाणं. मग त्या कामामध्ये कुठलं पद मिळेल किंवा भविष्यात आपण आमदार, खासदार, मंत्री होईल ह्या उद्देशाने मी काम करत नाही. त्या उद्देशाने केलं तर मला झोप लागायची नाही, मला सुचायचं नाही. आणि हे आजचं सत्तेचं तुम्ही जर सत्ता बाजारीकरण बघितलं तर गॅरंटी नाही कोण उद्या काय होईल, कोण वरचा कोण खाली येईल आणि खालचा कोण वर जाईल. बरोबर. आपल्याला आवड कशाच्या कामाची, आपल्याला नशिबानं चुकून मिळालंय, चुकून म्हणतोय. भाऊ एवढ्या मोठ्या पोझिशनला गेले म्हणून माझ्यासारखा असे लाखो नाही कोटी तरुण आहेत की ज्यांच्याकडे जबरदस्त माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं, माझ्या एवढं किंवा त्याच्याही पेक्षा चांगलं त्यांच्याकडे हुनर आहे, त्याच्यापेक्षा चांगले ते एकदम जबरदस्त कॅलिबर आहेत, पण बिचारांना बॅकग्राऊंड नाही घावलं म्हणून आज ते पडून आहेत. मला नशिबानं माझ्या बापामुळे ते बॅकग्राऊंड मोठं घावलं आणि त्याचा उपयोग करून मला समाजासाठी चांगलं काम करायचंय. मग पद मिळेल किंवा नाही मिळेल, बाबा आमट्यांना आज कुठलं पद आहे, ते आमदार आहेत का? पण काम किती जबरदस्त आहे. मी आज त्यांच्यावर खुश आहे प्रचंड. त्यांचं म्हणजे मी एकदम मोठा चाहता आहे मी त्यांचा. पण ते त्या पदातच खुश आहेत. अण्णा हजारेंनी ज्यावेळी आंदोलन केलं, उठवलं, ते आमदार खासदार होते का, झाले का? पण देश असा आहे की त्यांच्या एक वेळ अशी आली की त्यांच्या आवाजावर जणू देश चालत होता. असे आपण 2-3 वर्ष बघितली आहे, 11, 12, 13ची 2000, बरोबर का? बरोबर. आणि त्यावेळी ते सुद्धा एका पदापेक्षा बियॉन्ड द बाउंड्री ते मोठं पद होतं. आपण काम करायचं, लोकांचे आशीर्वाद घ्यायचे. परमेश्वर जे तुमच्या नशिबात पुढे लिहून ठेवलंय, तकदीरमध्ये जे आहे, कुणाला माहित होतं एक आमदाराचा मंत्र्याचा मुलगा म्हणून मी येणार आहे ना असे पॉडकास्ट वगैरे करत बसणार आहे, हे ध्यानीमनी सुद्धा नाही. पण ते घडलं ना आज. तसंच ते पण घडेल. जे असेल त्या नशिबात तुमची जी भाग्यरेषा लिहिली गेली ती थांबणार नाही, ती तुम्हाला मिळणार आहे. भाग्य विद्यार्थ्यांना जे माझ्या नशिबात पुढे काय लिहिलं असेल ते मला मिळेल. पण आज भाऊंच्या कृपेनं, त्यांच्या त्यागानं, त्यांच्या चळवळीच्या खऱ्या अर्थानं, त्यांच्या समर्पणामुळं मला जे मिळलंय ते समाजासाठी मला द्यायचं आहे. आज बघायला गेलं तर शेती संकट पण बऱ्याच ठिकाणी आहेत. आता रिसेंटली तुम्ही बघितलं की फ्युएलचा, डिझेलचा इश्यू, जे आपले मोदी साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते आव्हान लोकांनी स्वीकारली. अशा बऱ्याचशाच अडचणी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मी तुम्हाला सांगतो की बघा, सगळ्यात पहिला एक जरा मुद्दा ह्याच्यावर बोलू. सगळ्यात पहिला मुद्दा तुम्ही बोलला डिझेल आणि पेट्रोलचा, त्याच्यावर आपण बोलू.
अहो डिझेल आणि पेट्रोल, आज आपण काही माणसं मोदींना नावं ठेवत आहेत. आम्ही घटक पक्ष आहे, मोदींच्या सोबत भाजपसोबत आहे म्हणून काही लोक म्हणणार ही त्यांचीच भाषा बोलतायत, त्यांना काय कळतं. विषय भाषेचा नाहीये. अरे आज आपल्या भारतातच का पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यात, पूर्ण जगात ही अवस्था आहे म्हणजे झालेलं आहे. मग जगात का झालेलं आहे, लहान पोरगं पण सांगेल त्या ठिकाणी ट्रम्प तात्यांनी इराणशी युद्ध केलं आणि इराणच्या मध्ये आखातीमध्ये त्या अरब कंट्रीमध्ये इराणमध्ये इराकमध्ये तेलाचे खूप मोठमोठे साठे आहेत, तिकडून तेल येतं जातं, बरोबर का, आयात होतंय, सगळ्या जगाला जवळपास तिथून येतंय. आणि त्यांच्या युद्धाचा परिणाम हा जगावरती घडलाय. हे का माणसांना कळत नाही. ह्याच्यातनं मोदीचा काय संबंध. कोण पण उठतंय पेट्रोल पंपावर बसते आणि मोदीला शिव्या घालतंय की मोदींनी असं केलं, दराचे दर. अरे तेलाचे दर मी तुम्हाला सांगतो बघा, माझा आज वय 35 आहे. 2005 साली मी 10वी पास झालो. 2006 साली मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. ज्यावेळी मी सायन्सला ऍडमिशन घेतलं त्यावेळी घरात गाडी होती भाऊंची, फॉरेस्ट चॅम्पियन बजाजची. ती गाडी घेऊन मी पेट्रोल पंपावरती तेल टाकलंय 12वीत असताना. आता ते वया 18च्या ते लिगली अनलिगल माहित नाही, आता सगळी पोर चालतात. पण त्यावेळी मी तुम्हाला सांगतो 33 रुपये लिटरनं तेल टाकलं 2004ला. 5ला 33 रुपयानं तेल पेट्रोल 33 रुपयानं मी माझ्या टू व्हीलरमध्ये टाकलं 2005ला. 2014ला ज्यावेळी काँग्रेसचं सरकार गेलं त्यावेळी रेट होता 74 रुपये. 33चा 74 म्हणजे वाढलं किती, जवळपास 40 ते 41 रुपये वाढलो. त्यावेळी कुठलं युद्ध झालं ते त्या 9-10 वर्षात रेट डबल झाला. तरी सुद्धा 33 रुपयाचं 74 झालं. आणि 2014 पासून मोदींनी आज 12 वर्ष ते मेंटेन ठेवलं 100 रुपयेपर्यंत. फक्त 26 रुपयाची वाढ झाली आणि त्यावेळी 41 रुपयाची वाढ केली आणि आता 26 रुपये झाली. पण आज युद्धामुळे हे डायरेक्ट मागच्या 15-20 दिवसात 5-6 रुपयाचा जो फरक पडला तो युद्धामुळे. हे लोकांना सांगावं लागतं. आज सगळे हुशार आहेत. जाऊन बघा तुम्ही, मीडियाला जावा, गुगलला जावा, चॅट जीपीटीला जावा, क्रोमला जाऊन सर्च मारा की 2004-05ला पेट्रोलचा दर काय होता, 2014ला मनमोहन सिंगांचं सरकार गेलं त्यावेळी पेट्रोलचा दर काय होता, आणि मग दोन्हींची तुलना करा आणि मग लोकांनी ठरवा की करेक्ट कोण आहे वाईट कोण आहे. हे झाला पेट्रोल डिझेलचा विषय. म्हणजे जगावर संकट आलंय म्हणून ते घडलंय असं मला माझ्यासारख्या, समजा उद्या 150 होईल 200 होईल, आपण भारतात तेल किती टक्के आपण तेल काढतो जमिनीतनं, उत्खनन किती होतो भारतात, 15% होतंय. बरोबर. 85% तेल आपल्याला पेट्रोल डिझेल हे जगातनं आयात करावं लागतंय. 85%, 15%. त्या 15%मध्ये एक तिकडं मला वाटतं उत्तराखंडला एक खाण आहे, आपल्या मुंबईमध्ये अरबी समुद्रात तिथं एक आपण तेलाचं उत्खनन करतोय, गुजरातमध्ये 1-2 ठिकाणी आपण तेलाचं उत्खनन करतोय. 15% फक्त उत्खनन होतंय आणि 85% आपल्याला बाहेरून आयात करावं लागतंय. आणि जगाचं संकट त्या युद्धामुळे आलंय. तरी सुद्धा आज पाकिस्तानमध्ये मोबाईलला जाऊन सर्च मारा माझ्या मित्रांनो, आज पाकिस्तानमध्ये 145 रुपये लिटर पेट्रोल आहे. भारतातल्या एका राज्या एवढा सुद्धा त्यांचा देश नाही, तरी तिथल्या पंतप्रधानाला ती सिस्टीम मॅनेज करता नाही आली. इराणचं ते अमेरिकेचं युद्ध मिटवायला निघाल्यात, स्वतःच्या देशात साधं 100च्या त्यांना त्या ठिकाणी पेट्रोल ठेवता येईना. आणि आपलं नाही, नको ती पोरं तुम्ही म्हणला तसं बिना अभ्यासू आहेत अशी काही जण आहेत. मी मुलंच म्हणत नाही, उद्या मला आणि ट्रोल. बिना अभ्यासू अशीच काहीतरी आहेत की जे मोदींना फक्त कसं शिव्या घालता येईल, सोशल मीडियाचा कसा वापर करून ट्रोल करता येईल, कुणाचं तरी पेट्रोल पंपावर जाऊन एखाद्या म्हाताऱ्याचं, एखाद्या आजोबांचं, एखाद्या आजीचं व्हिडिओ काढायचं आणि ते व्हायरल करायचं मोदींना शिव्या घातलेलं. ह्याच्यात काय लोक खुश आहेत. पण आम्ही ज्यावेळी लोकांना हे जाऊन समजावून सांगू ह्या गोष्टी, मी आता तुम्हाला जे सांगितलं त्यावेळी लोक समजून घेतील. हा झाला विषय पेट्रोलचा. डिझेलची सेम ही सिच्युएशन. राहिला शेतमालाबद्दल, तर शेतमालाबद्दल जर तुम्ही म्हणाल तर मी काही गोष्टीशी तुमच्या नक्की सहमत आहे. सरकार कुठलं पण येऊ दे, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय, बीजेपी काय, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत अस्थिरता नेहमीच त्यांच्या उत्पादन त्यांनी जे जसं केलेलं असतं त्या बाबतीत मात्र राहते. ते मात्र चांगली कृषीचे तज्ज्ञ माणसं ज्यांनी चळवळीत काम केलं, ती माणसं खऱ्या अर्थानं कृषी समितीवरती, महाराष्ट्राच्या, राज्यांच्या, देशाच्या समितीवरती ती माणसं घ्यायला पाहिजेत. आणि त्या माणसांना घेऊन मग ठरवलं पाहिजे शेतीविषयक धोरण. ज्या काही लोकांना शेतीतला रस ना, गंध ना, ब ना, क माहित नाही, ती कृषी मंत्री होतात. हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं, राज्याचं, देशाचं दुर्भाग्य आहे. कधी कधी त्याचंही मला वाईट वाटतं. शेतीसाठी निश्चितपणे तुम्हाला सांगतो चांगले अजून सुद्धा धोरणं आखणं खूप खूप काळाची गरज आहे असं मला वाटतं.
त्याच्यामुळं प्रस्थापित आहेत, त्यांच्या विरोधात लढणं अवघड नाही. आजपर्यंत माणसांना कळत नव्हतं, आता माणसांना, तरुण पिढीला सगळं कळालंय आणि आमच्यासारखी युवा पिढी लोकांना जाऊन सांगते की हे कसे राजकारण करतात. त्याच्यासाठी आणि मी तुम्हाला सांगतो, एक वाळव्या मतदारसंघ आणि त्याच्या बाबतीत एक तुम्ही खऱ्या अर्थानं घ्या की तुम्हाला काय वाटतं विषय. आपण त्याच्यावरती सगळी सविस्तर माझे विचार सविस्तर मी त्या ठिकाणी माझे विचार मांडतो. पण ते प्रस्थापित जरी असले तरी आज विस्थापितांची पोरं त्यांच्या विरोधात मोठ्या आवाजानं बोलायला लागली. आज तुम्हाला सांगतो, त्या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असणारी मुलं, विस्थापित असणारा समाज आज पुढे येऊन त्या ठिकाणी धाडसानं, साहसानं रस्त्यावरती उतरून काम करायला लागला. आणि विस्थापित माझ्या सोबत राहिला म्हणून माझ्यासारखा त्या ठिकाणी बागणी जिल्हा परिषदमध्ये माझ्या मिसेसच्या माध्यमातून माझ्यासारखा तरुण आज बदल घडवू शकला. वर्षानुवर्ष त्यांच्या हातात असणारा मतदारसंघ काढून घेण्यात मला खरं यश माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेमुळे, मित्रांमुळे, सहकाऱ्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे ते शक्य झालं. आणि त्यामुळं आता विस्थापित प्रस्थापित जी दरी आहे ती पहिल्यासारखी राहणार नाही. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, ग्रामीण भागात सत्ता, सहकार, पैसा आणि कार्यकर्त्यांचं जाळं, ह्या कॉम्बिनेशन शिवाय निवडणूक लढवणं शक्य आहे का? आता आम्ही लढवली, आमच्याकडे काय होतं त्याच्यात बागणीमध्ये, पण शक्य नाहीये. पण शक्य नाहीये. मला या झडपीच्या निवडणुकीमध्ये कळाले की एक सामान्य माणूस जिल्हा परिषदेची निवडणूक नाही लढवू शकत. खूप चांगलं काम करताय, एखादा तरुण आहे, एखादा युवक आहे, एखादी युवती आहे, खूप गट्स आहेत, खूप काम करतोय प्रचंड, आर्थिक बॅकअप नाही, तो नाही निवडणूक लढवू शकत. तुमच्या विचाराला मतदान त्यावेळी विचारानं करणारी माणसं असतात, पण ते निवडणुकीच्या वेळी विजयाच्या रेषेपर्यंत आजच्या काळात नाही नेऊ शकत. आता तुमच्याकडे सगळं पाहिजे, सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे, पैसा पाहिजे. लाखात एखादं उदाहरण असेल की हे काहीच नाही पण तो जिंकलाय, मग त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे लगे आज योग्य नाही. सगळ्या गोष्टी आज असल्याशिवाय सजासजी निवडणूक होत नाही, निवडणूक घडत नाही, निवडणुकीला रंग येत नाही. ते एक सर्कस आहे. त्या सर्कसला जर तुम्हाला नाचवायचं असेल तर जोकरला आणावं लागेल, तर जोकरची किंमत वेगळी आहे. वाघाला आणावं लागेल तर वाघाची किंमत त्याच्यापेक्षा मोठी आहे. हत्तीला आणावं लागेल. काही जण हत्ती बघायला आलेले असतात, काही जण सिंह बघायला आलेले असतात, काही जण जोकरला बघायला आलेले असतात. पण ही सगळी माणसं बिना पैशाची येतील का हो? अजिबात नाही, येणार नाहीत. त्यामुळं आजच्या कंडिशनला संस्थात्मक जाळं, कारखाने हे सुद्धा सत्तेचं, महाराष्ट्रात तरी ते सत्तेचं केंद्रीकरण आहे म्हणून काही लोकांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली. पण त्याला कंटाळून आज लोक त्याच्या सुद्धा विरोधात कुठं ना कुठं आवाज उठवायला लागली. आणि तो आवाज माझ्या मतदारसंघात 100% उठलाय. त्याच्यामुळं तुमचा जो प्रश्न होता त्याच्यासाठी माझं उत्तर जर म्हणाल तर मला असं वाटतं की ही समीकरणं तुम्ही जी म्हणलात, काय सत्ता, पैसा, सहकार, त्याचं सुद्धा जाळं असलं पाहिजे. नसेल तर खूप जाचतंय. आता पुढचा प्रश्न असा आहे, प्रस्थापितांकडे साधनं असतात आणि विस्थापितांकडे जनतेचा विश्वास, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? आता प्रश्न एवढा भारी आहे तुमचा. त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर लगे अवेलेबल करतात, विस्थापितांना पण ती एखादी निर्जीव गोष्ट अवेलेबल करू शकतात, सजीव नाही. सजीव जर एखादा तुम्हाला अवेलेबल करायचा असेल तर तुम्हाला द्यावा लागणारा वेळ, तुम्हाला माणसांच्यात जाऊन बसावं लागेल. आणि म्हणून तुम्ही जे म्हणलात की प्रस्थापित आणि विस्थापित ह्याच्यामध्ये, विस्थापित असे असतात की ते सगळ्यांच्यात जाऊन बसतात, मिसळतात, बोलतात. पण प्रस्थापिताला एक वाटतं की माझं स्टेटस आहे, मी गावातल्या ह्या मोरक्याच्या सोडून तिथं जाऊन का बसू. प्रस्थापित ते वेगळ्या स्टेटसमध्ये राहतात, विस्थापित वेगळ्या. आमचं, मी मगाशी म्हणलो तसं, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही. त्यामुळं आम्हाला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आमचा जन्म झाला नसल्यामुळं सर्वसामान्यांच्या अडीअडचणी माहीत आहेत. आपल्या परीनं मला जेवढं बाबा जमेल, माझ्या पद्धतीनं, माझ्या परिस्थितीनं तेवढं मी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय. आणि म्हणून विस्थापितांशी संपर्क ठेवणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणं, मिसळणं, हेच माझं पहिलं कर्तव्य समजून मी त्या ठिकाणी काम करतोय. आणि अशी विस्थापितांची, प्रस्थापितांची फळी खरंच सगळ्या महाराष्ट्रात आहे. आता एक कमेंट आहे, ऍक्च्युली हा कमेंटचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे साधनं आहेत पण माणसं नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे, पुढचा प्रश्न म्हणजे कमेंट आहे जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल असा. म्हणजे कमेंट अशी आहे, राजकारणात मोठं होण्यासाठी फक्त आडनाव पुरेसं नसतं, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
राजकारणात मोठं होण्यासाठी फक्त आडनाव पुरेसं नसतं. सहमत आहे मी ह्याच्याशी. राजकारणामध्ये मोठं होण्यासाठी फक्त आडनाव पुरेसं पुरेसं नसतं. नसतं. खूप लोकांना खूप मोठमोठे वारसे आणि खूप मोठे आडनाव मिळाले म्हणून काय ते पुन्हा वर गेले आणि मोठे झाले असं नाही. राहुल गांधींना गांधी घराणं मिळालं ना, पण आज त्यांना वयाची 55 वर्ष झालं तरी संघर्ष करावा लागतोय, पण यश येईना. का? जेव्हा सत्तेचे केंद्रीकरण त्यांच्या जवळ होते त्यावेळी कष्ट केलं नाही. आडनाव खूप मोठं होतं पण काम केलं नाही. आज तुम्हाला नुसतं नाव आणि पाठीमागं ब्रँड आहे. मी आता ठाकरे बंधूंच सांगतो. पहिला कार्यकर्ता आहे मी मनसेचा. मला मनसेमध्ये ज्यावेळी 2007ला आदरणीय राजसाहेबांनी मनसे काढली त्यावेळी आमचे चंद्रकांत खराडे जिल्हाध्यक्ष होते सांगलीचे. माझ्यासारख्या मुलाला वाटलं की त्यावेळी मनसेमध्ये यावं आणि काम करावं, कारण ते मी छटपूजा नाही करणे दोंगा लय गाजलेलं बघा, ते लालूवर बोललेले. आणि म्हणून आम्ही लय फॅन झालतो राजसाहेबांचं. ठरवलेलं की आपल्याला काम करायचं आहे. पण ते भविष्याच्या काळामध्ये मला माहित नाही यार काय झालं कशामुळे 13 आमदार निवडून येऊन पण पुढे त्यांना कसं ते मॅनेज करता आलं नाही. म्हणजे मी तेवढा त्यांच्या उंचीचा चुकून पण नाही, त्यामुळे त्यांनी काय केलं ते मला माहित नाही. पण सगळं बिघडलं. त्यांना ब्रँड मिळालेलाच ना. आज फडणवीस, महाराष्ट्रात किती फडणवीस आहेत आडनाव? मुख्यमंत्री आहेत ना, विरोधी पक्ष नेते होते. 2012ला भारतीय जनता पार्टीचे ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यावेळेस ओळखलं की हा माणूस खूप पुढे जाणार आहे. 2012ला देशाचे भाजपचे अध्यक्ष होते राजनाथ सिंह. त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष केलं. तिथून फडणवीस साहेबांची झेप बघा. त्यांचं तिने आज ब्रँड तयार केला ना फडणवीसचा, आडनावाचा मोठ्या. ह्याच्या आधी ते कुठं आडनाव होतं? आमचं खोत काय नाव होतं, पण सदाभाऊनी महाराष्ट्रात खोत आडनाव पुचवलं ना, आज ब्रँड तयार केलं ना. म्हणजे पाटील असेल, देशमुख असेल, मोहिते असेल, की त्याच घरात सत्ता राहतील असा आज काळ राहिलेला नाही. त्यांच्यात सुद्धा कर्तृत्ववान पोरं असतील तर 100% खूप मोठ्या उंचीवर जातील. आमच्यात सुद्धा आम्ही कर्तृत्ववान भविष्यात निघलो, म्हणजे आता काम करत गेलो खरंच कर्तृत्वात निघलो तर आमचं पण खोत घरानं पुढे टिकेल किंवा ब्रँड टिकेल. त्यामुळे तुम्ही जर म्हणला तसं मोठा आडनाव असून आता चालत नाही. आता चालतं आडनाव महत्वाचं नाही, आता चालतं तुमचं काम, समाजातलं काम आडनावापेक्षा मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, सागर भाऊंची राजकारणातली खरी ताकद काय आहे? माझी राजकारणातली खरी ताकद आहे, मी तुम्हाला सांगतो, कार्यकर्ते की जनसंपर्क का युवक? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जनसंपर्क. त्या जनसंपर्कामध्ये मग मला सगळे मिळतात. माझे कार्यकर्ते तरी तिथं असतात. मी कार्यकर्ते हा शब्द नाही वापरणार. माझे सहकारी तिथं माझ्यासोबत असतात. मला जीवाभावाची युवा पिढी तिथं मिळते. मला माणसं मिळतात. तुमचा जनसंपर्कच नसेल तर ही माणसं आणणार कुठनं? तुम्ही घरात बसला नुसतं म्हणला चला माझ्याकडे ठिकं भरून पोतं भरून पैसा आहे किंवा माझ्याकडे साधन आहे, मग जे विचारलं तर त्या साधनानं मी माणसं किती पाहिजे तेवढे आणू शकतो? आणू शकताय? एखादी सभा उठवाल नाही. आजची युवा पिढी अशी आहे, त्यांच्या घरात खाऊन सुखी आहेत. तुझं काय आम्हाला पडलेलं नाही. तू किती मोठा आस, तू लखपती आस, पट्ट्याधीश आस, तुझ्या घरात तू मोठा, माझ्या घरात मी मोठा. तू मला येता जाता आवाज दे, काय मित्रा जेवलास का, काय करतोयस, कसं चाललंय, अरे तुझ्या घरी किती माणसं आहेत, त्याच्याशी बोला. तुम्ही 10 पोरांची मिटिंग लावली, 10 पोरांना विचारा, 10च्या 10 पोरांना तुझं नाव काय, तुझं काय, तू काय करतोस, तुझे आई वडील काय करतात, तुझ्या घरात किती माणसं आहेत, सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, तर तुम्हाला ते रिस्पेक्ट देतील. म्हणून मला वाटतं जनसंपर्क महत्वाचा आहे. जनसंपर्कात नाही सगळे परत खाली जाळा आपोआप घडत जातं, पण तो जनसंपर्क करत असताना त्याच्यात सुद्धा उत्माज नको. म्हणून माझी सगळ्यात मोठी ताकद जर म्हणला कुठली असेल तर मला वाटतं एकच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे, ती म्हणजे मी समाजासाठी प्रचंड देतो वेळ. जनसंपर्कासाठी, समाजासाठी मी सगळ्यात जास्त वेळ देतो. ती माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आता शेवटी आपण रॅपिड फायर घेणार आहे. तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचंय. मी एक शब्द एका बोलणार शब्दात? आहे. एका शब्दात उत्तर द्यायचंय. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? तर त्यातला पहिला शब्द आहे राजकारण. म्हणजे एका शब्दात एका सांगायचं? शब्दात सांगा तुम्हाला काय वाटतं. राजकारण. चांगला आहे. युवक. भारताची ताकद. सत्ता. हा ह्याच्यामध्ये मला आता हसू ह्याच्यासाठी आलं, तुम्ही सत्ता म्हणलात, माझ्या डोक्यात 5-6 शब्द लगे फिरले. त्यातला सांगायचं उठला, म्हणजे खरं बोलायचं का खोटं बोलायचं असं माझ्या मनामध्ये डाऊट आलं. जे वाटते ते एका वाक्यात. सत्ता म्हणजे काय? सत्ता समाजासाठी काम करण्याची देवाने दिलेली संधी. सोशल मीडिया.
आपला संदेश माणसांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात चांगलं स्वस्तात असणारं साधन. आणि सगळ्यात शेवटचा ट्रोलर्स, जे सोशल मीडियावर ट्रोल करतात त्यांना एका शब्दात सांगू शकत नाही, पण एका वाक्यात सांगतो. हे मी देवाशप्पथ सांगतो, मी एखादी पोस्ट टाकली किंवा एखादं काम केलं, मी कमेंट्स बघत नाही, विषय संपला. कारण का, ते ट्रोलर्स कुठल्या लेवलचे असतात आणि काय करतात हे सगळं मला माहित आहे. कारण मी समाजात काम करतो, मला माहित आहे की ते माझ्याशी किती निगडीत येऊन जोडणार आहेत. त्यामुळे ट्रोलर्सकडनं अजिबात मी लक्ष देत नाही. पण ट्रोलर्स नसतील तर आपण घडत पण नाही, ते असलेच पाहिजेत. निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणलंय कशासाठी. आज सोशल मीडियातले ट्रोलर्स म्हणजे हे निंदक आहेत, जवळ असणारे. कारण सोशल मीडिया म्हणजे एकमेकांच्या जवळच. कारण तुम्ही फोन केला की एका सेकंदात अमेरिकेतला माणूस बोलतोय, तसंच ते कंटिन्यू आपण काय बोलतोय तिला की खाली चौम्याव चौम्याव आपल्यावर कणाकण टीका करायला बेभान तुटून पडलेले आहेत. ते बाबांनो कमी होऊ नका. ते जर कमी झाले तर आपली गती कमी होईल. ते जेवढे मागणं धावतील तेवढे राजकारणातली गती वाढेल. ज्याला ट्रोलर जास्त मिळतात तो खऱ्या अर्थानं मला वाटतं उंच शिखरावर जाईल. तुमचा आवडता नेता? आता हे तर तुम्ही प्रश्न असा विचारलाय की मी त्याच्याबद्दल कन्फ्यूज आहे. पण मी 3 माणसं सांगतो मला आवडतात. मी एक माणसं त्यात नावच घेऊ शकत नाही खरं तर. नेता म्हणलं तर माझे वडील सदाभाऊ, राजू शेट्टी साहेब आणि देवेंद्र फडणवीस. भाषण की ग्राउंड वर्क? ग्राउंडवर. एक गोष्ट जी लोकांना सागर भाऊ ह्यांच्याबद्दल माहित नाही, मग आता सांगितलं ती माहित होणार. एक गोष्ट किंवा एका वाक्यात अशी गोष्ट जी बाबा खरंच माहित पाहिजे, ती माहित नाही. म्हणजे माझ्याकडे असं काय आहे की जे लोकांना खरंच माहित नाहीये, पण ती माहिती पाहिजे. पण ती माहिती पण पाहिजे त्यांना. म्हणजे आता इथनं पुढे त्यांना कळलं पाहिजे की असं. मी परफेक्ट चेस खेळणारा माणूस आहे. हे लोकांना खरंच माहित नाही. ह्या माध्यमातून लोकांना एक गोष्ट नवीन कळली आहे. परफेक्ट चेस खेळतो मी. त्या चेसमुळेच मला कळतं कुठलं प्यादक कुठं कधी उचलायचं. वेळेनुसार त्याच्यावरती हात ठेवलाय, फक्त ते वेळेनुसार हलवायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा रॅपिड फायर आहे, युवकांसाठी एक संदेश तुमच्या माध्यमातून. कसलं मिळेल ते काम करा. हात जोडून विनंती करतो, थांबू नका. पालकांनी ओळखलं पाहिजे की माझा मुलगा कुठेवर झेप घेतो. मुलांना कळलं पाहिजे की मी कुठेपर्यंत झेप घेतो. 12वी नंतर, 10वी नंतर, 11वी नंतर ज्याला वाटतं मला खूप मी शिकू शकतोय, त्यानं मन लावून शिकावं. त्याला 100% यश आहे. ज्याला वाटतं की माझी बुद्धी देवाने हितवरच दिल्या, त्यानं फास्ट कुठले ना कुठले तर छोटे मोठे कोर्स करावेत आणि 10वी 11वीला 10, 11, 15 हजाराची का असेना नोकरी पुण्या मुंबईला जाऊन 12वी नंतर गाठावी. 18व्या वर्षात 15 हजाराची नोकरी, वयाच्या लग्नाच्या 27व्या वर्षी तुम्हाला 40-50 हजाराच्या घरात नीट. पण 18 ते 27 ह्या वर्षात घरात बसू नका रोजगार नाही म्हणून. 18 पासूनच बाहेर पडा, वडापावचा गाडा टाका, काय पाहिजे ते मित्रांनो करा. एखाद्या IT कंपनीत जॉब करा, कुठेही काम करा. पण माझी इच्छा आहे की घर सोडून मुलांनी रोजगाराच्या पाठीमागं फिरावं. ज्याला राजकारण आवडतं त्यानं त्या क्षेत्रात गुतावं, ज्याला समाजकारण आवडतं त्यानं समाजकारणात पडावं. पण 18 नंतर मी असाच आहे म्हणून घरात बसू नये. आणि खूप खूप धन्यवाद, आम्हाला तुमच्यासोबत पॉडकास्ट करण्याची एक संधी दिलीत. आणि नक्कीच भविष्यात ह्याच्यापेक्षा चांगले विषय घेऊन आपण पॉडकास्ट नक्कीच करू, ज्याला आपण दुसऱ्या भागाचं नाव देऊ ठरवू आपण. पण 100% मोठ्या लेवलचं पॉडकास्ट आवडलं. हे सगळं तुम्ही जनरल मध्ये घेतलं. पण आपण तुम्ही म्हणला तसं एखाद्या वेळी फक्त शेती हा विषय किंवा राजकारण हा विषय घेऊन किंवा एकदम फक्त युथ आणि युथच्या रिलेटेड प्रश्न आणि त्याच्यावरती माझं वैयक्तिक काय मत असू शकतं, ते कितपत बाबा मुलांना पटेल वगैरे, मी काय तेवढा मोठा गुरु नाही. पण ते त्यांनी ठरवावं. ह्या दृष्टिकोनातून माझं असणारं दिवसभराचं शेड्यूल, ह्या दृष्टिकोनातून मी राजकारण सोडून सुद्धा मी किती काम करतो किंवा माझं असणारं डेली वर्क, मी फॅमिली, राजकारण सोडून मी माझ्या इतर कामाशी कसा एकनिष्ठ असतो, मी कशा माझ्या 4 गोष्टी माझ्यासाठी उभा करतो, हेही समाजाला कळणं भविष्यात गरजेचं आहे. ते तुमच्या माध्यमातून घडावं असं मी खऱ्या अर्थानं तुम्हाला आव्हान करतो. तुम्ही आज हा कार्यक्रम घेतलात, मला बोलवलात, मान सन्मान दिलात आणि एक विस्थापित मुलाला खऱ्या अर्थानं व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल मी खरंच रोहितजी तुमचा मनापासून खूप खूप आभारी आहे. असेच विस्थापित माझ्यासारखी जी समाजाप्रती काम करणारी आपल्या भागातली मुलं आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोलवून संधी द्या की जेणेकरून ती चेहरं, ती माणसं समाजाला कळू देत, समजू देत आणि त्या माध्यमातून त्यांना काम करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मिळू देत तुमच्या माध्यमातून. असं मी पांडुरंग चरणी प्रार्थना करून तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्या ह्या असणाऱ्या मीडियाला मनापासून भविष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.